कॅमेरा समोर लहान सबूत लाडू एक एक नको दोन दोन दे मला लाडू घे रे गोष्टीसाठी आमची जत्रा फेमस आहे ती म्हणजे सुवर्ण ताटाची जत्रा. म्हणजे दिव्याने भरलेलं ताट हे डोकीवरती घेऊन त्या ताटाला हात न लावता अगदी पंचरत घातली जाते. ॲक्च्युली ती 4 वाजता चालू होते आणि सकाळी 7:30 वाजतात. एवढं वेळ तरी ती पंचरत चालू असते आणि ते बघण्यासाठी लांबून लोक आपल्याकडे येतात. सो ती जत्रा आपण ह्याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आजचा एक नवीन ब्लॉग, नवीन दिवस. आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या गावची ग्रामदेवता श्री पावणादेवीचा वार्षिक जत्रोत्सव आज संपन्न होत आहे. आणि त्याचसाठी आता मी चाललो आहे आमच्या ब्राह्मणस्थळावरती. ॲक्च्युली काल आमच्या देवस्वारी डाळपाला निघाली होती. 5-6 दिवस झाले आणि कालचा दिवस होता ब्राह्मणस्थळावरती आलेले. तिकडे एक नाईट घालवली आणि आज ब्राह्मणस्थळावरून देव आमचे जाणार आहेत आमच्या पावणादेवीच्या मंदिरामध्ये. सो पहिले म्हणजे 4-5 दिवस आधीपासून ॲक्च्युली देव डाळपसरीला बाहेर पडलेले. म्हणजे पहिल्या दिवस सभामंडपात आलेले, दुसऱ्या दिवसाला तिथून गांगोच्या मंदिरात आणि नंतर गांगोच्या मंदिरातून तिसऱ्या दिवशी लिंगाच्या देवळात गेलेले आणि त्यानंतर मग लिंगाच्या देवळातून चौथ्या दिवशी गेले होते हेळ्याच्या रणात. आणि काल 5व्या दिवशी हेळ्याच्या रणातून आले होते आपल्या ब्राह्मणस्थळावरती. आणि आज जत्रेच्या दिवशी आता जाणार आहेत ब्राह्मणस्थळावरून आपल्या मंदिरामध्ये. आणि आज जत्रेचा दिवस आहे, आज रात्री खूप धमाल असणार आहे. आणि तेच म्हणजे आता देवस्वारी आता निघणार आहे आणि आज ढोलपथकही आहे, तेही आपण बघणार आहोत. सो आत्ताचा प्रवास म्हणजे लिंगाच्या ब्राह्मणस्थळावरून मंदिरात जायचा प्रवास आता आपण बघणार आहोत. आणि पूर्ण जत्रेचं व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओ बघणार आहोत. सो तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे आणि जे नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. सो व्हिडिओ बघा, आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या ब्राह्मणस्थळावरती आणि आत्ता गावातील सर्वजण येत आहेत. टायमिंग होता 12:30चा, पण जरा उशीरच झाला आहे. आता थोड्या वेळानंतर देव निघतील इथून आणि ढोलपथक पण यायचं आहे, त्यामुळे सर्व एकत्रच निघणार आहोत इथून. आणि इथून आता आपण जाणार आहोत गुरवाडी मार्गे. सो मध्ये तळी पण असणार आहे, तिथे थांबणार आहेत देवस्वारी. त्यानंतर मग आपण डायरेक्ट जाऊ आपल्या देवळामध्ये.
बाबल्या काय केलं या लाडू इले घे लाडू घे कॅमेरा समोर कॅमेरा समोर हा लहान समोर लाडू वाटतं. एक एक नको दोन दोन दे मला हे लाडू घे अरे अशा प्रकारे अरे केतन भाई बॉम्बे रिटर्न केतन भाई लाडू दे भूक लागली बरोबर थँक्यू लाडू वाटतात. लावून घे अजून कपाळ पूर्णपणे भरून घे हाय मित्रांनो आपली आजचा देवस्वारी आपल्या मंदिरात आली आहे. पाठीमागे आपल्या तुम्ही ढोल वाजताना दिसत आहे. अगदी 6 दिवसानंतर देव आज पुन्हा देवळामध्ये आलेले आहेत. तर हे जत्रेचे दिवस म्हणजे जेव्हा देव बाहेर पडले डायबस्वारीला तेव्हापासून आत्तापर्यंतचे दिवस कधी असे निघून गेले ना कळलं पण नाही. खूप धमाल पण गेली 5च्या 5 दिवस. ॲक्च्युली खूप सॉरी तुम्हाला की पहिल्या दिवसापासूनचा व्हिडिओ मी करू शकलो नाही होय त्यासाठी, पण आज म्हटलं करूया. सो आत्ता ह्यानंतर मग जत्रेमध्ये काय काय असणार आहे पुढे तुम्ही बघणारच आहात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. ताटाचा व्हिडिओ हा फुल लेंथमध्ये असेल, तो जर जमलं तर ह्या व्हिडिओमध्येच टाकेन, नाही तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी नक्कीच करेन. सो आत्ता रात्री काय काय असणार ते बघायचं आहे. कुठेच जाऊ नका आणि व्हिडिओ नक्कीच बघा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. सो चला पुढचा कार्यक्रम बघूया. तर मित्रांनो आता देवतर आले आहेत आणि आता आपण जत्रेमध्ये काय काय दुकानं आले आहेत ते आपण आता बघूया. या ठिकाणी ही खेळण्याची दुकानं लागली आहेत, लहान मुलांची आहेत. सो ही दुकानं बघताय, हे आपण रात्री पूर्णपणे बघणारच आहोत खेळण्याची दुकानं. पण आत्ता तोपर्यंत इकडे पुढे हॉटेल्स लागले आहेत.
आणि चहाची दुकानं, खाज्याची दुकानं, ते का पर्सनली पूर्णपणे जत्रेमध्ये असतंच खाजी, मालवणी खाजी. ह्या वर्षीची आपली लाईट, जी देवळाभोवतीची लाईटिंग केलेली आहे ती आपण बघताय. आत्ता तर एवढी व्यवस्थित दिसणार नाही, रात्री म्हणजे काळोख पडल्यावरती पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित लाईट दिसेल. सो छान गेली आहे आणि पूर्ण रिंगण केलेलं आहे लाईटीचं. हे लाईटवाले 3-4 दिवस आधीच आलेले, पूर्ण डे काम करत होते ते. या अरे लाईक करा, शेअर करा. काय दे मागे काय सांगितलं होतं का? काय सांगितलं होतं काय दा एक फोटो काढू कोणचो आणि कोणतो सिंगल असो एक अय्या बघ ना इसरले. एक, आज भेटतं काय हां काढूया काढूया, टेन्शन नको. आणि या ठिकाणी लहान मुलांसाठी फुग्याची दुकानं लागली आहेत आणि इकडे हॉटेल. हां रात्री सगळ्यांनाच घेऊन देणार मी, टेन्शन नको. आणि या ठिकाणी हॉटेल लागलंय. आमका बघून आणि एवढं थंडीत ह्या कोण करतलं. आणि समोर हा आपला संदीप दादा वैभवडीचा आहे. यानेच आज हे ढोल पथक आणलेलं आहे आणि आपला हा वैभवडीतून आला आहे. आणि ढोल पथक वैभवडीचा नाव काय होतं ढोल पथकाचा? न्यू यंगस्टर ढोल पथक. आता रात्री पण शो असतो तर. यस चल मग येतो, घरी येतं ना? नाही घरी नाही बाई काय रे, बरं ना? कोण वा, परत एक नवीन दुकान. हो, एक नवीन दुकान आलंय, काय माहिती. हे एक आणखी आईस्क्रीमचं दुकान. वाव, काय द्या पलीकडे. आणि या ठिकाणी हे आपलं मुख्य प्रवेशद्वार आपलं इथून बघताय. आता तर तोरणांची लाईट एवढी ब्राईट दिसणार नाही, जेव्हा काळोख पडेल त्यानंतर मस्त तोरणांची लाईट आपल्याला दिसेल. सो हा बघताय आपला एंट्रन्स. आता रात्रीच भेटूया डायरेक्ट मित्रांनो, आता डायरेक्ट रात्रीच भेटूया. जेव्हा पंचरथ बाहेर पडणार आहे त्याच्या आधी एकदा वाजवायला आम्ही इथे येणार आहोत, तेव्हाच भेटूया, म्हणजे 8:30 वाजता. तोपर्यंत आता तर दमलो आहोत पण फ्रेश होऊन येतो. हां, आता काय आपण काढलं होतं देवस्वारी सोबत आलो, ते दमलो, आता फ्रेश होणार. आणि रात्रीचं गेटअप वेगळं असेल, ते एकदम पूर्ण तयारी करून रात्री एकदम येणार आहोत. आणि आज धमाल असणार आहे. पंचरथीत आम्ही दरवर्षी नाचतोच, मागच्या वर्षीचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. त्या तसंच पंचरथीत अगदी 5 फेऱ्या घालणार आहोत आणि देवळास भोवती 5 फेऱ्यामध्ये नाचणार पण आहोत. रात्री परत नाटक असणार आहे, कोणचं आहे ते बघूया. आणि त्यानंतर मग ज्या गोष्टीसाठी आमची जत्रा फेमस आहे ती म्हणजे सुवर्ण ताटाची जत्रा. म्हणजे दिव्याने भरलेलं ताट हे डोकीवरती घेऊन त्या ताटाला हात न लावता अगदी पंचरथ घातली जाते. ॲक्च्युली ती 4 वाजता चालू होते आणि सकाळी 7:30 वाजतात. एवढं वेळ तरी ती पंचरथ चालू असते. आणि ते बघण्यासाठी लांबून लोक आपल्याकडे येतात. सो ती जत्रा आपण ह्याच व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. सो चला, ते सर्व आपण पुढे बघूया. काय ते बोलतो ना तो.
सो मित्रांनो, आता गर्दी वाढली आहे आणि आता थोड्या वेळात पंचरती चालू होणार आहे. आणि हे आमच्या आमच्या हिरोईनी बघा, हिरोईनी मस्त मस्त नटल्या आहेत. सो आता थोड्या वेळातच पंचरात निघणार आहे आणि हळूहळू गर्दी वाढते आहे ना गो. नाचणार ना पंचरती? एक नंबर.
तर मित्रांनो आता पंचरत्न पूर्ण झाली आणि आता थोड्या वेळाने नाटक चालू होईल आणि ते थोडंसं आपण बघूया.
सो मित्रांनो, असं झाली आमची उमरटगावची जत्रा. सो खूप आता किती 7:30 वाजले असतील, 7-7:30. आत्तापर्यंत ताट फिरत होतं आणि आता फायनली ताटाची जत्रा जी ओळखली जाते ती जत्रा संपन्न झाली. बापरे, रात्रभर जागरण, खूप आता झोप येते. सो जाऊया आता, पहिलं आधी झोपूया. तरी आजचा व्हिडिओ कसा वाटला, जसं मी म्हटलं होतं तसं जे ताट फिरलं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे. कसं वाटलं व्हिडिओ हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा चॅनलला. आणि हा व्हिडिओ जर आवडल्यास, ताटाची जत्रा ही तुम्ही अनुभवलात ती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला भेटूया आणि एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत